स्वित्झर्लंडमधील दावोस येथे होत असलेल्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या वार्षिक परिषदेत सहभागी होण्यासाठी संभाजीराजे छत्रपती रवाना झाले आहेत. पोलंडस्थित सेंटर फॉर इंटरनॅशनल रिलेशन्स या संस्थेच्या वतीनं आयोजित लीडर्स फोरम साठी पोलंड देशाकडून त्यांना विशेष निमंत्रण देण्यात आलं आहे. या लीडर्स फोरमच्या उद्घाटन सत्रात संभाजीराजे छत्रपती प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. यावेळी पोलंडचे उपपंतप्रधान, परराष्ट्र मंत्री, युरोपियन युनियनचे संरक्षण व अंतराळ विषयक आयुक्त, युरोपियन स्पेस एजन्सीचे महासंचालक तसेच लिक्टनस्टाईनचे राजपुत्र यांच्यासह विविध देशातील मंत्री, खासदार, उद्योगपती, सीईओ आणि नामवंत अभ्यासक सहभागी होणार आहेत. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये जागतिक अर्थव्यवस्था, तंत्रज्ञान, आरोग्य, उद्योग, गुंतवणूक, शांतता आणि आंतरराष्ट्रीय सहकार्य या विषयांवर उच्चस्तरीय चर्चा केल्या जातात. लीडर फोरम पॉवर्ड बाय पोलंड या सत्रात संभाजीराजे छत्रपती प्रमुख वक्ते म्हणून मार्गदर्शन करणार असून पोलंडचे माजी राष्ट्राध्यक्ष अलेक्झांडर काशरयेव्हास्की आणि न्यूझीलंडचे माजी पंतप्रधान हेलेन क्लार्क हेही या सत्रात सहभागी होणार आहेत. या संदर्भात प्रतिक्रिया देताना संभाजीराजे छत्रपती म्हणाले की हा सन्मान महाराष्ट्रासह संपूर्ण भारतासाठी अभिमानास्पद आहे. भारताची मानवतावादी, जबाबदार आणि विश्वासार्ह भूमिका जागतिक पातळीवर प्रभावीपणे मांडण्याचा आपला प्रयत्न राहील, असे त्यांनी सांगितले. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात पोलंडमधील हजारो निर्वासितांना कोल्हापूरच्या छत्रपती घराण्याने दिलेल्या आश्रयाची आठवण आजही पोलंड देश जपून आहे. या ऐतिहासिक पार्श्वभूमीवर दावोस परिषदेत संभाजीराजे छत्रपती यांचा सहभाग भारत-पोलंड तसेच भारत-युरोप संबंधांना अधिक बळ देणारा ठरणार आहे.